काल बिंदुमाधव जोशींनी ग्राहक पंचायतीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या भाषणात एक लाईन सांगितली होती की प्रोडक्शन जगालाही मान्य आहे, वस्तूंची निर्मिती, वस्तू निर्माण करणं, वस्तूचा उपभोग घेणं हे कन्झ्युमरिझम म्हणतं. पण यांनी सांगितलं आपली आध्यात्मिक संस्कृती पद्धतीच्या दृष्टीने उपभोगावर नियंत्रण, उपभोगावर नियंत्रण, उपयोग घ्यायचा आहे, उपभोग नाही. पण चर्वण तर्पण का जुळत नाही? आमचा उपभोगावर दृष्टी आहे, उपयोगावर नाही. अन्नाचा उपयोग औषधी म्हणून करावा. जमशेदजी टाटानी 1935ला आपल्या पोरांना लिहिलं, गाईडलाईन दिली, अन्नाचा उपयोग औषधी म्हणून करा, औषधासारखा करा, जगण्याकरता करा. आपण मरण्याकरता करतो. उपभोगावर नियंत्रण, उपयोग घ्या, उपभोग नको. मी सोफ्यावर बसलोय, मी ह्या गादीवर बसलोय, मज्जा आहे, खाली तुम्ही सगळे ऐकायला, व्यासपीठ, मान, सगळं हे चाललेलं आहे, शूटिंग, काय मजा आहे. कुठपर्यंत? 7 ते 9 ठीक आहे. पण 9 नंतर सगळं जरी गेलं आणि मी म्हटलं मी आता इथून उठतच नाही, हा झाला उपभोग. काय मज्जा आहे आणि तुम्ही बसून राहा. नाही, उपयोग घ्या, उपभोग नको. पेछूट इंद्रियांनी शक्ती क्षीण होईपर्यंत विषयांचा उपभोग घेणं हे मान्य नाही. इतका संग करू नका. बायकोचं एवढी अटॅचमेंट नको. आता तू गेली तर माझं कसं होईल माहेरी? मग काही लोक ठेवीतच नाहीत बायकोला. ती पहिल्या गाडीने जाते की हे दुसऱ्या गाडीने जाऊन भिडतंय तिथं आणि दुसऱ्या दिवशी घेऊन येतात. बायकोला माहेरी काही पोरं ठेवीतच नाही. तेरे बिना ही क्या जीना. एवढं अटॅच होऊ नका. असेल त्यावेळेस तेवढंच प्रेम द्या, नसेल तरी प्रेमाने तुम्ही राहा, तिलाही राहू द्या. उपयोग, उपभोग नाही. आणि संग एवढा करू नका की ज्यामुळं तुमचं सगळं संपून जावं, ध्येय संपावेत, इंद्रिय संपावेत, त्यांच्या शक्त्या क्षीण व्हाव्यात, असं नाही. काही लोक म्हणतात पोरं अभ्यास करत नाही, मग केबलच बंद केलंय आम्ही. अरे त्याच्या मनातलं केबल गेलं नाही ना. ऐश्वर्या राय त्यांनी त्या टीव्ही मध्ये नाही पाहिले तर तो मनात आणतो. आजकाल पोरं फोटो ठेवतात म्हणे खिशात. आई बाबा दिसले तर बापासाहेबाचा फोटो दाखवायचा. आणि त्याच्याच मागे ऐश्वर्या राहायचा असतो, नाही तर प्रीती झंटा. कॅलेंडर अशीच आणून लावायचे. आम्ही असंच केलं होतं. कॅलेंडर आणले होते. आजी एकदा आली, कोणते कॅलेंडर लावलेत? गणपती सगळे आम्ही समोर आणले आणि त्याच्यात पाठीमागे नटनट्यांचे होते. ती गेली की आम्ही आपलं ते नटनटीचं आणायचं. काही पोरं करतात. आणि त्याच्या मनातला भाव गेला पाहिजे. हा दुसरा प्रकार आहे की तुम्ही एखादी गोष्ट नका करू म्हटलं की माकडासारखं तो हटकून करतो. ही सायकॉलॉजी काही लोकांना झाला असेल, नाही म्हणजे नाही. एखादे महावीर जन्म घेतात, एखादे बुद्ध जन्म घेतील, एखादे ज्ञानेश्वर जन्म घेतील या घटनेकरता. सगळे नाही होऊ शकत, ते समाजाचे आदर्श नसतं. ते पूजा करायला ठीक आहे, अनुकरण करायला ठीक नाहीत. ही मंडळी पूजनीय आहेत,
वंदनीय आहेत, पण तुम्ही करा म्हणलं छे 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 छे, आपला लाग नाही, माझ्या बापाचा लाग नाही, त्याच्याही बापाचा लाग नव्हता. त्यांनी पूजा केली, आम्ही पूजा करतो, संपलं. म्हणून आपल्याला काय आहे ते पाहिलं पाहिजे. दुसरी पद्धती अशी की उपयोग घ्यायचा, त्याला सवय करायची, उपयोगापर्यंतच पहा. षडरस असावेत की नाही जेवणात, अध्यात्म सांगतं. सपक काय, तिखट नको, मीठ नको, काही नको, असे काही गांधीजी सगळं सपकच खात होते. पण गांधीजीच्या पंक्तीत जास्त कोणी बसत नव्हतं. षडरस जेवणात असलं पाहिजे, आयुर्वेद म्हणतं की नाही. नाही आम्हाला फक्त गोडच आवडतं. काही लोक आम्हाला गोडच आवडतं, काहींना पोळी आणि शिरा दिसला की त्याच्याशीच लावून खातात, बाकी काही गरज नाही, काही गरज नाही म्हणतात. हा मी पाहत असतो, निमित्त असतं पोळी, चांगलं दिसत नाही, फक्त शिरा खाणं म्हणून लावून लावू 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 खातात. म्हणजे कोणता रस आवडतो? फक्त गोड रस, तिखट नाही, आंबट नाही, कडू. कारलं तर पाहिलं की उलटी होते, कारल्याची भाजी नको. पण हे सगळे रस आवश्यक आहेत. म्हणून आवडी निवडीवर नाही, त्याच्या उपयोगावर, त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि औषधासारखा झाला पाहिजे, योग्य तो झाला पाहिजे, हे अध्यात्म सांगतं. म्हणून संग तेवढाच करा ज्याचा चांगला उपयोग होईल. मित्र तेच ठेवा जे उपयोगी पडते. नाही तर रात्रंदिवस क्रिकेटचे मित्र बरोबर आहेत. कोणाचं ह्या देशाचंही भलं झालं नाही क्रिकेट खेळून. म्हणून जे सामर्थ्यवान देश ते कधीच क्रिकेट खेळत नाहीत. भारत, पाकिस्तान सगळे आपण असेच. इंग्लंडनी सगळं झोकून दिलेलं सगळा प्रकार आहे. लंका हे सगळे क्रिकेटियर. अमेरिका सांगा क्रिकेटची टीम आहे. रशिया, फ्रान्स, जर्मन, जपान, दाखवा कोण क्रिकेट खेळतं. टुकार कामं नसलेले आपण सगळे क्रिकेट खेळतो. ज्यांनी विश्वविजेते ते फालतू याच्यात रमत नाहीत. लंका, भारत, पाकिस्तान, कारण कामच नाहीत, कामच नाही. म्हणून उपयोग किती घ्यावा, उपभोग उपयोग हे समजलं नाही. ज्या देशाला समजलं नाही, ज्या माणसाला समजलं नाही, उपयोग किती घ्यावा आणि उपभोग, हा उपभोग घ्यायलोत का उपयोग घ्यायलोत हे समजत नाही काहींना. पुरणपोळ्या किती खाव्यात, गुलाबजामुन किती खावेत, पिक्चर किती पाहावेत, अभ्यासाच्या वेळेस किती पाहावेत. म्हणून असा एक प्रकार आहे, ज्यावेळेस आम्ही पिक्चर पाहू त्यावेळेस पूर्ण रममान होऊन अभ्यास आठवणार नाही, पण ज्यावेळेस आम्ही अभ्यास करू त्यावेळेस पिक्चर दिसणार नाही. ज्यावेळेस साधना करू त्यावेळेस निर्विचारी मन असेल, एका सेकंदातही दुसरा विषय येऊ शकणार नाही. साधना संपलं. जे काम आम्ही ज्या वयात आणि ज्या क्षणात करू, वर्तमान काळात जे काम करू तेच काम आमच्या समोर राहील. न भूतकाळ आठवेल, न भविष्यकाळ दिसेल. एक काम, एक विचार, आपण जे प्रिन्सिपल मांडलं. आम्ही साधना करू त्यावेळेस काही दिसणार नाही, त्यावेळेस आम्ही फक्त साधना करू. आणि ज्यावेळेस गप्पा मारू त्यावेळेस गप्पाच मारूत. 1 घंटा गप्प्याला समजा दिलाय, गप्पाच मारूत, तिथं मौन नाही बसायचं. मला बोलूच वाटत ना, तुम्ही बोला बोला. आणि ज्यावेळेस अभ्यास असतो त्यावेळेस हा बोलतो, अरे ते तू बोलू नको ना, मला बोलू वाटायला. साधना असते त्यावेळेस तुम्ही साधना करा, आणि अभ्यास असतो म्हणजे मला साधनाच करू वाटायली. ह्या सगळ्या टुकार गोष्टी आहेत. आणि आमचं मनच लागणं म्हणे, बाया म्हणतात, पुरुष म्हणतात आमचं मनच लागणं, आम्ही साधना करायला जातो. खरं सांगतो 5 मिनिटाच्या वर मी नाही, 6 मिनिट नाही टिकू शकत. कसं टिकणार?
काय ते आलं होतं ना, नको त्या उचापती. म्हणजे नाही करायचं ते आधी करायचं काम. ज्या वेळेस जे काम करायचं त्यावेळेस स्वयंपाक करायचा, त्यावेळेस स्वयंपाकात लक्ष नसणार, आणि गप्पा मारायचे त्यावेळेस पूर्ण स्वयंपाकाच्या मारायच्या. जसं का काय बाई सुगरण आहे, एक पोळी धड करता येत नाही. साधनेला गप्पा अशा मारतील, साधना करायला बसले की नाही आम्हाला ते जुळत नाही. गप्पा मारायच्या साधना. धारणा काय असते मी समजून सांगते. धारणा ध्यान हे समजून सांगतील, पण ध्यान करणार नाहीत, काही उपयोग नाही. ह्याला म्हणतात उपभोग घेतोय आम्ही, इंद्रियांचे गुलाम आहोत. उपयोग तेवढाच घ्यायचा जेवढं आवश्यक आहे. खेळाच्या वेळेस खेळ, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, साधनेच्या वेळेस साधना, कामाच्या वेळेस काम, रामाच्या वेळेस राम. याला म्हणतात संसार. आणि असा कीर्ता आला पाहिजे. म्हणून देखे अनित्य ते या परी. आणि ह्या अनित्य गोष्टी तुम्ही नित्य जर समजल्या तर त्या अनित्य त्या साथ देणार नाही. उपभोग जास्त घेऊ नका, अटॅच जास्त होऊ नका. ज्ञानेश्वरी भगवद्गीता उपयोग शिकवते, उपभोग नाही. पैशांचा उपभोग घेऊ नका, उपयोग घ्या. किती घ्यावा? पैसे कमवा, पण धर्मा करता. लक्ष्मी, विष्णू आणि लक्ष्मी, लक्ष्मी नारायण म्हटलंय. लक्ष्मी नारायण केव्हा घरी असतात? जे फक्त लक्ष्मीची उपासना करतात पाप, जे फक्त विष्णूची करतात तेही पाप. लक्ष्मी आणि नारायण दोन्हीची करा. कशी? अर्थ असावा जीवनामध्ये, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. अर्थ असावा पण कंट्रोल बाय धर्म आणि मोक्षा. मग मोक्षाकडे जायचं, अर्थ मिळवायचा, पण कशा करता? आम्हाला पाहिजे तेवढा उपयोग घ्यायचा, बाकीचा आम्ही धर्मार्थ लावायचा आहे. मोक्षाकडे जायचं ना, म्हणून धर्माचे सगळे कृत्य पैसे जरुरी आहेत. म्हणून ते दान धर्माकडे लावले गेले पाहिजे. जास्ती पैसा. मग काही लोक टक्केवारी देतात, 10% आपले, 90% ईश्वरात तुझे. नाही नाही, 10% तुझे, 90% माझे. तेही दिलं तर ॲडव्हान्स गिडव्हान्स नाही. लेबरला ॲडव्हान्स देतो बरं का, पण देवाला देत नाहीत. असा कोणी भेटलाय का देवा हे 10% आधी द्यायलो? नो, तू दिले तर मी देईल, हे कॉन्ट्रॅक्ट आहे. नाही, 10% माझे, 90% तुझे. ईश्वरात तुझंच आहे सगळं. याला म्हणतात लक्ष्मी नारायणाची पूजा. दान धर्म, त्याग, सेवा याच्याकरता ठेवलाय. त्याला यज्ञ म्हटलंय. देखे अनित्य ते या परी, मनोनी तू अवेरी. हा सर्वथा संगण धरी धनुर्धरा. म्हणून सर्वथा नेहमी करता संगतीत राहू नको लक्ष्मीच्या. दिवाळीला एक दिवस पूजा लक्ष्मीची ठीक आहे, पण रोज पैशाची पूजा, एक गाणंच आहे, पैसाच सगळं, सासू तीरथ, ससरा तीरथ. तसं पैशाची एक पूजा आहे, पैशाचं गाणं आहे, सगळं पैसेच. असं नाही. इतका संकट घेऊ नका, इतक्या संगतीत कुठल्याही विषयांच्या राहू नका. म्हणून ज्ञानेश्वरी दमन करायला शिकवत नाही,
रोकायला सांगत नाही. टीव्हीचं केबल बंद करू नका. एक तिसरा प्रकार आहे तो सांगतो ह्याच वेळेस, म्हणजे ज्ञानेश्वरीची राहिलेली कल्पना येईल तुम्हाला. एक प्रकार दमन करा. काहींनी डोळे फोडून टाकले, काहींनी संसार त्यागला, काही संन्यासी होऊन तप करत बसले. हा एक प्रकार, तो समाजाने नाही उचलला. पूजा केल्या, समाजाने नाही उचलला. दुसरा प्रकार एक असं आहे, संग करायचा, फार आसक्ती ठेवायची नाही. मग जेवण लागतं ना, मग गोड नकोच. गोड आवडतं का, मग गोडच बंद करून टाकायचं. जेवण लागतं. काहींनी जेवणच त्यागलं आणि काहींनी जेवण नाही त्यागलं, पण मग असं आहे ना, गोड फार आवडतं का, गोड नको. कामविकार जागतात का, मग तिखट नको, फार आंबट नको, फार चविष्ट नको, फार गरिष्ठ नको. असं मग साधं घ्यायचं. लक्षात घ्या. म्हशीचं दूध नको, मग गाईचं, मग कपिला गाईचं, काळ्या गाईचं. हे असे सगळे प्रकार आले, ज्याच्यामुळे आमचे विकार आणि हे वाढतील. ते सगळे बंद केले पाहिजे. जे आवडीनिवडीचे पदार्थ फार आम्हाला आसक्त करतात ते बंद केले पाहिजे. हा दुसरा प्रकार आला. एक पूर्ण बंद, एक आवडीचे पदार्थ बंद, हा दुसरा प्रकार आहे. मी पाहिलं जैन साधू आंब्याचा रस खात नाहीत. का? आवडीनिवडी संपवल्या पाहिजेत. संपल्यात का संपवल्या पाहिजेत, हा पुन्हा प्रश्न येतो. आता तो विषय आता कमी करू. तिसरा प्रकार कोणता? उपभोग घेऊन थकवायचे इंद्रिय. तिसरा प्रकार उपयोग घ्यायचा मर्यादित आणि सोडून द्यायचं. कारल्याची भाजी, पण रोज कारले, सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी, असं नाही. षडरस सगळे असले पाहिजे जेवणात, तसं उपयोग घ्यायचा. आणि तिसरा प्रकार काय? उपभोग घ्या. एखाद्या वेळेस नाहीच रुकत. काय वा पुरणपोळ्या पुन्हा पुन्हा म्हणत नाही, तर तुम्ही म्हणता चरवंतर पण करा आणि अर्धीच पोळी खा, एक पोळी खा. पुन्हा चरवंतर पण खाल्ल्यानंतरही पुन्हा भूक लागते. आई पोळी आहे का? मनातून गेली का? लक्षात घ्या. ते सोमानी ही साधक मंडळी होती म्हणून एक खाल्ली. ते गेले, घ्या चला आण. दुसरी पोळी जमतच नाही. म्हणजे काय? इंद्रिय संयम उपयोगावर नसून इंद्रिय संयम होत नाही. मग काय करावं? मग एक पद्धत अशी आहे की उपभोग घ्या, पण अँगल दृष्टी वेगळी असू द्या. त्याच्यातही दोन प्रकार आहेत. उपभोग फार घ्यायचा, त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा, खूप उपभोग घेतला तरी अटॅचमेंट राहू नये, म्हणजे शेवटी आसक्ती राहू नये ना. आणि एक प्रकार असा आहे, उपभोग घेऊन इंद्रिय थकले पाहिजेत. असं म्हणतात रामदास स्वामी. खीर फार आवडत होती आणि साधनेला बसली तरी खीर दिसत होती. काहींनी असं म्हटलं की रामदासांनी खीर इतकी खाल्ली, जीभायला म्हणले तुला फार आठवायला ना साधनेमध्ये, खा एकदाची. एक भगुणभर खीर खाल्लं आणि ती उलटली, उलटी झाली. ती काहींनी म्हटलं उलटी देखील खाल्ली. घे, तुझी खोड जिरली पाहिजे. जसे त्याने जलेबी शेणामध्ये बुडवली. अर्धा किलो रोज लागते, खाय. आता शेणात बुडवलेली खाय, तुला नॉशिया आला पाहिजे. म्हणजे एक प्रकार उपभोग इतका घ्यायचा, इंद्रिय थकली पाहिजेत, त्याला नोशिया उत्पन्न झाला पाहिजे, नको वाटलं पाहिजे.
नको वाटेपर्यंत खाणं हा एक प्रकार. पण हाही प्रकार सर्वसाधारण माणसांच्या दृष्टीनं योग्य नाही. दुसरा एक असा प्रकार आहे, उपभोग घ्यायचा आहे, खूप घ्यायचा आहे, पण आता दृष्टी बदलायची. याच्या दृष्टी दमनाची आहे. पहिल्या याच्या दृष्टी दमनाची आहे. खायत जलेबी बुडवली, खूप खाल्ली, 10 पोळ्या पुरणपोळ्या खाऊन टाकल्या, फार खाऊ वाटायली का खाय. नंतर पोळी पाहिली की उलटी झाली पाहिजे. हा दमनाचा प्रकार झाला. उपभोग घ्यायचा पण इंद्रियांना थकवायचं. याच्यामध्ये उपभोग घ्यायचा पण इंद्रियांना रिझवायचं. लक्षात घ्या किती प्रकार मी सांगत चाललोय. आता ज्ञानेश्वरी जसजशी येईल तसतसे हे प्रकार तुम्हाला मी सांगेल. इंद्रियांना रिझवायचं म्हणजे कसं? आता तुम्ही पिक्चर पाहिलात, एका प्रकारात 3 तास तुम्ही पिक्चर पाहिलात. अध्यात्माच्या दृष्टीनं पिक्चर विषय, नटनटी विषय, स्टोरी विषय, डोळे अवघाण करतायत, कानाला शब्द ऐकू येत आहेत तो विषय. अध्यात्माच्या दृष्टीनं पाप, बरोबर. पण तरी ते करायचंय. मग काय करायचंय? नटनटी ऐश्वर्या राय दिसली, तिला काय समजायचं? जगदंबा. लक्षात घ्या, दृष्टी बदलायची आता. अरे ऐश्वर्या राय इतकी सुंदर असेल, प्रीती झिंटा इतकी सुंदर असेल, हेमा मालिनी इतकी सुंदर असेल, माझी जगदंबा किती सुंदर असेल, राधा राणी किती सुंदर असेल. लक्षात घ्या, तिच्यामध्ये राधा पहा, तिच्यामध्ये लक्ष्मी पहा. ते गाणं प्रेमाचं लागल्यानंतर राधा आठवू द्या, कृष्ण आठवू द्या. प्रेमाचं गाणं लागलं, अरे राधा, आपण त्याच्यामध्ये घुसा. भगवंता, मी प्रेम असंच करतोय तुझ्याशी. तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो पूजा, तुम्ही देवता. समजा असं गाणं आहे. आता तिचा भाव नटीचा काही असू द्या, नटीचा भाव तुम्ही देवता म्हणजे तू सडका माणूस, काय मरका माणूस जरी असेल तरी तू माझ्यासाठी देव आहेस. तुम्ही हो मंदिर, जरी कॉन्स्टिपेशन असेल, जरी पोट घाण असेल तरी तू मंदिरासारखा आहेस. तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो पूजा, तुम्ही देवता. अरे आपण काय म्हणायचं? आपण पाहणारे प्रेक्षकांनी आपला भाव बदलायचा. त्यांचा कसंही असू द्या, तुम्ही हो मंदिर. भगवंता, खरंच आपण राधा भावामध्ये जायचं किंवा राधा कृष्णाला अशीच म्हणत असेल, तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो पूजा. आपला भाव बदलायचा. आपण कृष्ण राधांचं प्रेम घ्यायचं. त्या नटामध्ये भगवंत कल्पना करायचं. म्हणजे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जे जे भेटे भूत. एक माणूस आला, परमेश्वर ह्या रूपात आलेला आहे. सराप आले घरी, कामधंदा दिसन आज, आता बोर करणार, आता सिरियल लागणार, सास भी कभी बहुतीने सराप येऊन बसले आणि सराप टीका करायला लागले. सास भी कभी बहुती मी पिक्चर पाहू नये म्हणून इथे आलो. आता म्हणतो आम्हाला पाहू दे ना. काय म्हणायचं? भगवंता, ह्या निमित्ताने आलास. बहुतेक आम्ही सास भी कभी बहुतीमध्ये फार आसक्त आहोत म्हणून भगवंतानी सरापला पाठवलं. भगवंता, तुला इतकं आसक्त होऊ द्यायचं नाही म्हणून कृपा केली. तू दृष्टी बदली. भगवंताची इच्छा नाही आम्हाला एक खाऊ द्यायचं.
गरम गरम भजी आवडतात आणि फार थोडे आहेत आणि सराफ आले, आता कसं द्यायचं? राहू द्या, ते गेल्यावर खाऊ, ते थंड होतात. भगवंता तुझी इच्छा आहे की फार आसक्त झालोत ना गरम गरम खाण्यासाठी, म्हणून तुझी इच्छा आहे की आम्ही असं खावं. जे संकट येतील भगवंता तुझी इच्छा आहे मी याच्यात परीक्षेत उतरावं. सुख मिळेल भगवंता तुझी इच्छा आहे काही दिवस सुखात राहावं. भगवंता दुःख दिलं भगवंता तुझी इच्छा आहे मी दुःखात राहावं. जे जे भेटे भूत. आता इथं पूर्ण उपभोग आहे, तुम्ही पूर्ण संसार करतायत, पण एका क्षणालाही संसारात नाहीत, तुम्ही परमार्थात आहेत. तुम्हाला येणारा भगवंत दिसतो, येणारा कृष्ण दिसतो, एखादा लहान बालक कृष्णाच्या रूपात तुम्हाला दिसतो. सुंदर एखादी मुलगी दिसते, एक राधा दिसते, गोपिका दिसते, मीरा दिसते. तुम्ही संसार करतायत पण कंप्लीट परमार्थात, पूर्ण उपभोग घ्यायला तुम्ही संसाराचा, पण पूर्ण उपभोग तुम्ही संसाराचा उपयोग परमार्थाकरता घेतला. उपभोग घेऊन परमार्थासाठी पूर्ण संसाराचा उपभोग घेतला, पण उपयोग परमार्थाकरता केला. लक्षात घ्या, ही ज्ञानेश्वरी. पुन्हा वाक्य सांगतो, पूर्ण उपभोग संसाराचा घेतला, पण दृष्टीतनं पूर्ण उपयोग केला संसाराचा, वस्तूंचा, विषयांचा, व्यक्तीचा उपयोग परमार्थासाठी केला. धार्मिक पिक्चर पाहिले, अरे भगवान शंभू समोर दिसत आहेत. गणपतीची सिरियल पाहिली, अरे गणपती असाच असला पाहिजे. पूर्ण श्रद्धा तुमच्या विकसित जर झाल्या, संसारामध्ये तुमचा भक्तिभाव, संसार करत असताना प्रभूविषयीचं चिंतन सगळं वाढलं पाहिजे, प्रभुमय झालं पाहिजे. म्हणून ग्राहक कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. लसणमध्ये लसण दिसू नये. भगवान तू लसण बनून आलास, तू कोशिंबीर बनलास, तूच भाजी बनलास, तूच नवरा बनला, तूच मुलगा बनला. सगळ्यावर आपण अफाट प्रेम करू, आणि ते सगळं प्रेम जरी ह्या लोकांवरते, त्या विषयांवरते, व्यक्तींवरते, लसणावरते तुम्ही केलं तर ते भगवंताला मिळणार आहे. भगवंत त्या रूपातून ते घेणार आहे. म्हणजे जे भेटे भूत फार अवघड आहे विषय, फार अवघड आहे. जसं येईल तसं सांगत राहील, पण तुम्हाला एक लाईन दिली ज्ञानेश्वरी. पूर्ण उपभोग संसाराचा घ्यायचा आहे, पण उपयोग परमार्थाला एका क्षणाकरता करायचा. किती प्रयोग तुम्हाला दिले, एक क्षणभर देखील प्रत्येक श्वासाचा हिशोब दिलेला आहे. पूर्ण संसार करा, कोण म्हणतं नका करू, पण प्रत्येक क्षण परमार्थात जाऊ द्या. दृष्टी बदलायची. पूजा गरज नाही. तुकारामांच्या अभंग आहेत, देव बाजूला सारा, संत आले घरा तोची दिवाळी दसरा. लहान मुलगा रडतोय आणि आपण कृष्णाचे बाळ कृष्णाला तिथे आंघोळ घालतोय. हा रडणारा कान्हा तुम्हाला हे करत नसेल आणि त्या कान्ह्यासाठी तुम्ही याला रडवत असाल, तर तो कान्हा रडला म्हणून समजा तुमच्यासाठी. पण ह्या कन्हैयामध्ये तो जर कन्हैया पाहिला, सगुण रूपामध्ये हा कन्हैया आलेला आहे, किंवा त्यांनी पाठवलंय, मी ट्रस्टी आहे, याचं संगोपन केलं चांगलं तर तो खुश होणार आहे. पण क्षणाक्षणाला भाव पाहिजे, क्षणाक्षणाला. याला मी भरवते ना, बहुतेक भगवान खुश होत असेल. अशीच यशोदा भरवत असेल नाही, असाच तो तृप्त असेल नाही, असाच तो अवखळपणा करत असेल नाही. साधना झाली, अशीच यशोदा रागवत असेल नाही,
असे भाव करा, साधना झाली. पूर्ण उपभोग घेऊन पण त्या संसाराच्या व्यक्तींचा विषयांचा पूर्ण उपयोग परमार्थासाठी करणं, दॅट इज ज्ञानेश्वरी, दॅट इज भगवद्गीता. आणि प्रत्येकाला वरदान आहे. म्हणून सगळा स्पष्ट फोड करतोय. भगवंत असं सांगतायत अर्जुनाला आणि आपल्याला हे शिकायचं. हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःखे न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. गोड ओवी. हे विषय जया ते ना कळती. पण हे करत असताना एक माध्यम लक्षात घ्या. हा घरचा मुलगा, ही घरची मुलगी जरी ईश्वर रूप असेल तर प्रत्यक्ष ईश्वर नाहीये. ईश्वरांची माध्यम आहेत, ही माझे नाही आहेत, हे सगळे ईश्वराचे आहेत. म्हणून अटॅच राहू नका. पुन्हा तो प्रकार आला. तुम्ही म्हणले ना कृष्णरूप मानायचं, म्हणून तो शाळेत गेला तरी रडत बसते घंटाभर. त्याचं कसं होईल? कसं होईल? मुलगी सासरवाडीला चालली, रडत बसते, कसं होईल? पण ह्या वस्तू आपल्या मानू नका. भगवंताची वस्तू, भगवंताची व्यक्ती, ती भगवंताची, तुमची नाही. विषय तुमचा नाही, लसण तुमचा नाही, कोशिंबीर तुमची नाही, घर तुमचं नाही, नवरा तुमचा नाही. भगवंत रूप जरी असेल तर तो तुमचा नाही. शरीर तुमचं नाही, मुलगा तुमचा नाही, कोणीही तुमचं नाही, सगळं भगवंताचं आहे. म्हणून गेलं काय, राहिलं काय, सुख आणि दुःख तुम्हाला होऊ नये, ही दुसरी साधना आहे. म्हणजे उपभोग घेत असताना, उपयोग करत असताना त्या व्यक्तींचा, विषयांचा आणि वस्तूंचा परमार्थासाठी पुन्हा माया आणि मोहामध्ये अडकू नका. ते माझे म्हणू नका. नवरा माझा नाही. कोणाचा आहे? ईश्वराचा आहे. मग त्याला झालेलं सुख दुःख त्याच आहे. सेवा करणं माझा धर्म आहे, मी नाही अडकून राहणार. पोरग मी केलं पाहिजे, ईश्वराने पाठवलेलं आहे, मला दिलेलं आहे संगोपन करायला, योग्य करील. पण बाकीच्यासाठी त्याचे सुख दुःख त्याच्या जीवनात तो काही घेऊन आलेला असेल, तो भोगत असेल, आपण अटॅच नाही व्हायचं. देवा तुझी वस्तू आहे, तू जाणे. त्याला ठेवायचं ठेवील, जसं ठेवायचं तसं ठेवील. तुम्ही कोणत्याला सांगणार आहे? माझं पोरग आहे, भगवंता तू वाचवलं पाहिजेस. तुम्ही संपले, अध्यात्म तिथून खाली गेलं म्हणून समजा. आपण काय म्हणतो? भगवंता पोरग वाचव रे. साधनेला बसतात त्यावेळेस. एखाद्याचं दुखत असलं की फार साधना करतात. 3-3, 4-4 तास करायला लागलं म्हणजे समजायचं ते दुखणं वाढलंय कोणाचं तरी. प्रभू देईल का? केव्हा विचारायला तुम्ही प्रभूला? आधी का बसत नव्हते? बरं काय म्हणून विचारायले? माझा नवरा बिमार आहे म्हणून मी साधना करते आणि त्याचं फळ म्हणून तू दे. म्हणजे त्याचं तर नाही ना. माझा नवरा, माझं पोरग, माझी बायको, माझा मित्र, माझा 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 म्हणलं की अध्यात्म खतम. आम्ही भगवंतावर सोडले बरं का. काय सोडलंय भगवंतावर? माझा नवरा म्हणलं की तेच सुटलं, भगवंतानीच तुम्हाला सोडून दिलं. कुठल्याही तुमच्या वृत्ती, कुठल्याही तुमच्या भाववृत्ती, कुठल्याही तुमच्या विषयवृत्ती, कुठलीही तुमची व्यक्तिनिष्ठा आणि माझं म्हणणं भगवंतानी सोडलं म्हणून समजा. नाही, भगवंता तुझाच आहे, पण तू पाहिन त्याला. तुम्ही कोण सांगणार आहे? तुम्ही कोण सांगणार?
माझी बायको आहे, जरा वाचव. तुम्ही कोण सांगणार रे? त्याची वस्तू तुम्ही एकदा सांगितल्यानंतर तो वाचवील ना वाचवील. तुम्हाला कर्तव्य कर्म करायचं सांगितलेलं तेवढं तुमचं पुरे, संपला विषय. ही निरासक्ती, ही अनासक्ती, हे वैराग्य विषयांच्या प्रती उपभोग घेत असताना असलं पाहिजे. ती वस्तू नष्ट झाली रडू नका, ती वस्तू भेटली नाचू नका. लक्षात घ्या, भावनेचा थोडासा येतो बहर, पण टेम्पररी आला पाहिजे. संगतीत फार राहिल्यानंतर माणसाला दुःख होतं नाही असं होत, पण किती काळ, किती काळ. 4 माणसं गेली आपल्या घरातले की आपल्याला खूप रडू येतं, कारण अटॅचमेंट असतं. ठीक आहे, पण किती काळ? कारण आपल्याला जायचं हे आपण विसरलेलो असतो. तो आज गेला, उद्या आपला नंबर आहे. आणि हे वाटलं पाहिजे, याला भक्त म्हणतात. कबीरांनी हे सांगितलंय, माली आवत देख के कलियण करी पुकार, फूली फूली चुनलई काली हमारी बार. माळी ज्यावेळेस येतो, बगीच्यामध्ये गुलाबांची कळ्या असतात आणि फुलं असतात. तो झाडावरची फुलं तोडतो, त्यावेळेस कळ्या रडतात की आज त्यांचा नंबर लागला, उद्या माझा नंबर लागणार. नाचू नका, त्याचा लागला, मेल 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 गेलं, आमचा कुठं लागला, उद्या तुमचा आहे. फुललं ना फूल, ते तुटणार, ते संपणार. एवढा अर्थ घ्यायचा आहे. प्रभूची वस्ती, प्रभूची वस्तू प्रभू घेऊन गेला, प्रभूची व्यक्ती प्रभू घेऊन गेला. रामकृष्ण परमहंस, पत्नीचं नाव शारदा देवी. ज्यावेळेस समाधी घ्यायची, सगळ्यांना बोलवलं, आधी पत्नीला बोलवलं. मी गेल्यावर रडायचं नाही, पहिलं कुंकू पुसायचं नाही. पहिले मॉडर्न रामकृष्ण परमहंस. काही बाया कुंकू कोणत्या लावतात? ते चंदन, नाही तर मग कुठलं तरी काळं बिळबिळ ते लावायचं. आजकाल झालंय, पण लाल नाही लावायचं. रामकृष्णाने सांगितलं, बांगड्या तशाच ठेव, मंगळसूत्र तसंच ठेव. कारण मी मेलोच नाही, कारण माझा जन्मच नाही, तर मी मेलो कुठे? काय भावना आहे? आणि माझं कार्य पुढे चालू ठेव. काकणं फोडली नाही, ड्रेस बदलला नाही, उपभोगाची साधनं काही कमी करू नकोस. कुंकू राहू दे, मंगळसूत्र राहू दे, बांगड्या राहू दे. हे रामकृष्ण आहेत सांगणारे. भगवान राधेपासून विभक्त होत असताना एक वचन घेतात गोकुळामध्ये. राधे मला एक वचन दे. म्हणजे काय? मी गेल्यानंतर डोळ्यात अश्रू आणायचे नाही आणि रडायचं नाही. कारण राधा सारखी रडत होती. सोपं आहे का? भगवान सबल करतायत, सबल करतायत, निर्मोही करतायत. नाही रडायचं, अश्रू नाही आले. राधा नाही रडली शेवटपर्यंत. नंतर वचन दिलंय. कारण भगवंताला ते भक्त आवडतच नाहीत. जे व्यक्ती करता रडतात, वस्तू करता रडतात, विषया करता रडतात आणि माझं माझं म्हणून रडतात,
त्यांच्या हृदयात हा गोविंद असतो. आणि आपण माझं म्हटलं की आपल्या हृदयातून निघून जातो, गोविंद नसतो. म्हणून उपभोग घेत असताना देखील माझं म्हणू नका आणि सुख दुःख काही येऊ बोंब मारू नका, असं 12व्या अध्यायात भगवान म्हणतात. 12वा अध्याय येईल त्यावेळेस ते येईल, तो सगळा विषय मधून मधून येईल. पण मी तुम्हाला एक आता असं सांगत चाललोय की तुम्हाला पक्क होऊन जावेत विषय. एखादा कुठे विषय कसा आला की लगेच समजावा आणि सांगता यावं तुम्हाला जगाला उपभोग कसा घ्यायचा, उपयोग कसा घ्यायचा, आणि पुन्हा अटॅच का राहायचं नाही. आणि जगात आज असंच चाललंय, आम्ही की नाही सगळं भगवंताचं मानलंय. भगवंता तुझी पोरगी आहे, तू पाय. मग तू कशाला बोंब मारते? ते पाहून घेईल नाही घेईल. आपण मानत नाही, म्हणताना म्हणतो भगवंताचं सगळं, माझा भगवंतावर भरोसा आहे बरं का, नक्की माझ्या पोरीला तो वाचेल. माझी म्हणली की ती गेलं. आणि त्याच वेळेस आपण म्हणतो भगवंता तुझीचे बरं का पाय, मग तू कशाला रडतेस? असा सगळा भाव असला पाहिजे. आणि हे सोपं नाही, पण हे सोपं आहे. बाकीचे सगळे अवघड आहेत गणित आपल्याला. महावीर होऊ शकणार नाहीत आम्ही बुद्ध होऊ शकणार नाहीत, आम्ही ज्ञानेश्वर होऊ शकणार नाहीत, आम्ही शंकराचार्य होऊ शकणार नाहीत, आम्ही रामदास होऊ शकणार नाहीत. आम्ही लिमिटेड उपयोगही करणारे नाहीत आणि नोशियाही आम्हाला येणार नाही. नेहमी पुरणपोळ्या आम्ही खाणार आहेत म्हणून आम्हाला दमनही नाही. लिमिटेड उपयोग नाही, खूप उपयोग करणारे आहेत. पिक्चर फार पाहणार आहेत, मग त्याच्यात पाहणं ध्यानावस्था प्राप्त झाली पाहिजे. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, काय गाणं आहे ते. अप्रतिम एखादी नटी दिसली, अरे इतकी सुंदर जर रचना असेल त्याची, निसर्ग सौंदर्य काश्मीरचं दिसलं, स्वित्झर्लंडचं दिसलं, एखादा कलाकाराने कुंचला फिरवला आणि सुंदर चित्र तयार केलं, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. आपण प्रभूमध्ये ध्यान लागलं पाहिजे. अरे ज्याची कलाकृती एवढी सुंदर आहे, तो कसा असेल? संपलं. भगवंता ह्या बाईमध्ये तू एवढं सौंदर्य दिलेलं आहेस, तुला प्रणाम. आणि तिच्या सौंदर्याला प्रणाम, कारण सौंदर्यामध्ये प्रभू तू आहेस. नमस्कार करणं, जय जय भूतांना नमस्कार. भूताते नमन वैराग्य तो त्याग, तुकाराम. भूत मात्रांना नमन, सुंदर असो अप्रतिम, असुंदर असो काही असो, भगवंता ह्या माध्यमातून तुला नमस्कार. काय सौंदर्य दिलेस तू, झाडांना काय दिलंस. ढगामध्ये इंद्रधनुष्य चमकत असताना काय दिलंस. पक्ष्यांना काय किती सौंदर्य दिले तू. पक्षी पाहायला की अरे प्रभू तू किती सुंदर असेल, काय सौंदर्य, काय रचना केलीस तू. अरे साधना झाली, ती साधना झाली. प्रत्येक ह्याच्यातनं आपण ते पाहिलं पाहिजे. वो कितना सुंदर होगा. ह्या माध्यमातनं. आणि पुन्हा आपलं नाहीये, माझं शरीर नाही, मी माझा नाही, कोणीच माझं नाही. तुला आवडला का रे, तू घेऊन गेलास, हरकत नाही. म्हणून चांगत छे बायको मेली तरी खंजिरी घेऊन नाचतो. त्याचं कारण तो म्हणतो मृत्यू नाही, भगवंताला आवडली म्हणून तो घेऊन गेला. भगवंताची होती वस्तू, भगवंत घेऊन गेला. उत्सव दिन आहे म्हणून आपण पुण्यतिथी म्हणतो, मृत्यू तिथी नाही, मरण दिन नाही. ज्ञानेश्वरांचा आज मृत्यू दिन आहे. काही खाऊ नका असं नाही म्हटलं आपण. पुण्यतिथी, उत्सव आहे. मृत्यू हा देखील आमच्यासाठी उत्सव आहे. आणि एक शरीर बदलून दुसरं शरीर धारण करायचं आहे. मंगल दिन तो.
हे विषय जया ते ना कळती, विषय यांना धरत नाहीत. हे पहा, तुम्ही विषयाला धरू नका, विषय तुम्हाला कधीच धरत नाही. उपभोग घेत असताना, प्रभुमय सगळं समजत असताना माझं म्हणू नका, आसक्त होऊ नका. विषय तुम्हाला नाकळत नाही. कमळदनाप्रमाणे राहा असे शब्द आहेत. पहा कसे कमळ असतं. चिखलामध्ये पाण्याच्या खाली चिखल असतो, चिखलामधून कमळ बाहेर येतं. पण कमळाला चिखल असतं का लागलेला? अलिप्त आहे, चिखलामध्ये कळव. मग संसाराच्या चिखलामध्ये आपण राहायचं, पण अलिप्त. प्रत्येक वस्तूचा साधनेसाठी उपयोग करा, उपभोग घेऊन उपयोग करा, पण आसक्त होऊ नका. कमळदनाप्रमाणे वेगळं आहे. एक बाप मरतो. प्रभूची निर्मिती कशी आहे? आपले आजोबा गेले, आपले वडील गेले, आपली आई गेली, पण नातू पाठवला ना. दोन संपवले, दोन निर्माण केले. आपण गेले त्याचा शोक करतो. म्हणून इथे अर्जुनाला भगवान अनेकदा सांगतात, गेला त्याचा शोक करू नको. भगवंतानी शोक केला नाही. भगवान गोपालकृष्णाने सगळे बुडवले. बायका, पोरं, नातून, पंतू, नातवंड खलास करून हा समाधीस्थ आहे. असं होता आलं पाहिजे, भले 10 दिवसांनी हो. म्हणून आपल्याकडे 12 दिवसापर्यंतच दुःख करावं म्हटलंय, 13व्या दिवशी नाही. फक्त 12 दिवस, 13वा दिवस नाही. आता काही काही म्हणाले, कशाला इतके तरी 3 दिवस नको, 3च दिवसात. म्हणून दुःख किती आपल्याला जायचं एकदा लक्षात आलं की नाही, मग दुःखच वाटत नाही. बहुतेक वाटतं आपण अमर आहेत बरं का, आपण अमर आहेत, आपल्यालाही जायचं. आणि ते गेले की त्याचा उपयोग कसा करायचा आहे? बापरे, ते गेले म्हणजे आपलं नक्कीच आपणही जाणार. त्यांना तर वाईट सवयी काही नव्हत्या, पण आपल्याला सगळ्या आहेत. ते भक्त होते, आपण तर अभक्त आहेत. ते इतकं खात नव्हते, आपण तर फार खातो. अशी कंपेअर करा फार झालं. रडायचं असेल तर आपल्यावर रडा, त्यांचं तरी आयुष्य चांगलं गेलं, आपलं काय जाणार. त्यांच्यासाठी रडू नका. हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःखेन पवती. त्यांना सुख आणि दुःख वाटत नाही, कारण माझं म्हटलं की सुख आणि दुःख आलं. एक ॲक्सिडेंट झाला. एखाद्या बाईचा नवरा स्कूटरवर जात असताना त्याच्या मागे त्याचा एक मित्र होता, आणि अशी खबर आली ॲक्सिडेंट झाला, एक मेला. बाई ढसढसा रडते, आपलं तर नाही गेलं. मग फोन येतो, तुमचा वाचला बरं का, त्याचा मेला. असं का? कारण तो दुसऱ्याचं म्हणून दुःख नाही झालं ना. जरी मित्र होता, आपला नवरा मेला नाही, दुसरा मेला म्हणलं की दुःख विसरलो की नाही. अहो, शिवाजीनगरमध्ये आग लागली म्हणे, आग लागली आणि तुमच्या घराजवळच लागली. आपलं तर घर नाही. आणि समजा आपल्या घराला, अहो तुमच्याच घराला लागली. मग नवरा म्हणतो, भिवू नको भिवू नको, मी आज सकाळीच विकून आलेलो आहे, रजिस्ट्री करून आलो. असं का? मरू दे, घर आपलंच होतं. पण आपलं नाही म्हणलं की दुःख होत नाही. आपलं म्हणलं की दुःख होतं. म्हणून ईश्वराचीच वस्तू मानायची, दुःख आणि सुखाचा प्रश्नच नाही. आपलंही शरीर जाणार आहे. आणि म्हणून मृत्यूची भीती त्यांनाच असते, मृत्यूची भीती त्यांनाच असते जे आपलं आपलं स्वार्थी आणि सेल्फ सेंटर्ड होऊन बसलेले.
बाकीच्यांना मृत्यूची भीतीच नाही. मोठ्या माणसांना मृत्यूची कधीच भीती नसते. रवींद्रनाथ टागोर बसले, त्यांच्या कविता अमर काव्य आहेत म्हणतात, आणि त्यांच्या कवितेचा एवढा संग्रह जगात प्रसिद्ध झाला. इतके टॅलेंटेड होते म्हणून त्यांनी सांगितलं, प्रतिभा संपन्न होते. पण मरता वेळेस त्यांनी एवढंच सांगितलं, आत्ता समजली कविता कशी असते, त्याच वेळेस मी चाललो. जगाने खूप वाहवा केली, आणि आपणही जाऊ त्यावेळेस आत्ताच समजलं साधनेचं महत्त्व काय असतं. जायची वेळ आली, आपल्यावर अशी वेळ येऊ नये. रवींद्रनाथ टागोर लिहित असताना एका माणसाने सुपारी दिली होती मारण्याकरता यांना. रात्री 12-1 हे लिखाण करत होते. त्यावेळेस तो माणूस आला, चाकू हातात घेऊन, बराच वेळ उभा होता. यांनी फक्त पाहिलं आणि पुन्हा हे आपले लिहायला लागले रूममध्ये. शेवटी तो म्हणला, ओ समजा ना का मी कशाला आलो. सांग म्हणले, कशा करता आला. तुमचा खून करायचा आहे, सुपारी घेतलेली आहे. ठीक आहे म्हणले, एक अर्धा तास थांब, मग खून करून टाक, मी राहिलेलं कंप्लीट करतो. काही वाटत ना त्यांना. आपल्याला जर एवढे सांगितले की आपल्याला मारण्याकरता सुपारी दिली, अरे बापरे, आत्ताच सगळं हे होईल, किंवा इथे बॉम्ब पडणार आहे, बॉम्ब पडणार आहे, प्रत्येकजण पळून जाईल. ती ज्ञानेश्वरी इथे, ज्ञानेश्वर इथे, बापासाहेबचे फोटो इथे. चला, भीतीच नाही मृत्यूची. हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःखे न पवती. ते भिलेच नाही. अर्ध्या तासाने तू मार. आणि शेवटी लेख संपला, बसले. चल टाक, मारून टाक. ते म्हणजे तुम्हाला भीती वाटत नाही? कशी भीती? ईश्वराने लिहिलेलं असेल मी आत्ता जावं, मला एवढं राहिलेलं कंप्लीट करायचं होतं, संपलं, मी तयार आहे, चल मार. आता अशा माणसाला कोण मारेल? पाया पडला, निघून गेला. तुम्हाला भीती नाही? भीती कशी म्हणले? शक्य मरण प्रभूंनी आत्ता पाठवलं असेल, आय एम रेडी. अरे त्याच्या इच्छेने जगात आलो, त्याच्या इच्छेने मी जाणार. तू कोण मला मारणार? प्रभूची इच्छा असेल तुझ्या हातनं मरावं, आय एम रेडी. क्या बात आहे. रवींद्रनाथ टागोर. असं झालं पाहिजे. सुख आणि दुःख ईश्वराची मर्जी आहे, देईल, आम्ही तयार आहोत. म्हणून कुंती म्हणते, 2 संकट अजून दे देवा, मला संकट दे. माता कुंतीला सांगितलं होतं तुम्हाला उदाहरण, की भगवान ज्यावेळेस युद्ध संपलं, रात्रंदिवस हा पांडवांचा पाठीराखा, द्वारकाधीश द्वारकेला निघून जायला लागला. प्रत्येकाला मागतो, मागा तुम्ही. प्रत्येकजण रडतायत, भगवंता रात्रंदिवस तू सावलीसारखा आमच्या पाठीमागे होतात. संकटांशी आम्हाला काही, आम्ही तमा बाळगली नाही, पण तू जाणार रे, तुझा विरसन होत नाही. प्रत्येकाला म्हणे मागा मागा मागा, एकेकाला. प्रत्येकाने सांगितलं, जस आनंद दे, सुख दे, आता पुन्हा संकट देऊ नको, वगैरे वगैरे वगैरे. प्रत्येकाने काही मागितलं असेल. माता कुंतीकडे ज्यावेळेस गेले, आत्या मागा, काय मागायचं? मी चाललो आता. म्हणे तू चाललास, कृष्णा एकच दे, तू संकट दे. धर्मराज तो एक तटकन उठून उभे राहिले. भीमाला तर चक्करच आली, अर्जुनाला घेरी आली. काय मागते म्हणे माता? ते हो म्हणील, आशीर्वाद देऊन टाकील तर खपलोत. थकली नाही का म्हणे? इतकं युद्ध, प्रचंड आयुष्य गेलं रात्रंदिवस युद्ध करण्यामध्ये, आणि तू संकट मागायली, तो तथास्तु म्हणून टाकील, त्याचं काही खरं नाही. माता कुंती म्हणाली, आणि कृष्ण म्हणाले, आत्या काय मागतेस तू? विचार केला का तुम्हाला काय मागतेस? हो केलाय म्हणले. काय केला? तू थकली नाहीस का अजून?
अरे मी तुला सांगते की संकट दे, याच्याकरता दे. सगळ्या पोरांना सांगितलं तिनं की आपण संकटाशी झुंजू शकणार नाहीत, याचा रात्रंदिवस आठव करू. याला द्वारका सोडून आपल्या घरी राहावं लागेल आणि संकटाशी झुंजायला तयार आहोत. भगवान माझा पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे, भगवान नकोच. भगवान त्याच्याच करता पाहिजे, सुख आणि संपत्ती देण्याकरिता भगवान पाहिजे. आम्हाला साधू पाहिजे सुख आणि संपत्ती देण्याकरिता, आम्हाला गुरु पाहिजे सुख आणि संपत्ती देण्याकरिता, आणि देव पाहिजे सुख आणि संपत्ती देण्याकरिता. तेवढाच आमच्या जीवनात त्यांचा उपयोग आहे. आम्हाला काही मोक्ष नको, मुक्ती नको, आम्हाला काही नको. विषय वस्तू आणि ते महाराज प्रसिद्ध आहे सध्या, जे दोरीगंडा देऊन पासून ते मंत्रापर्यंत देतात आणि तुमचं कल्याण होईल म्हणतात, तेच आम्हाला पूजनीय वाटतात. कारण आम्हाला ते नकोयच आहेत, आम्हाला विषय भोग पाहिजे. आणि भगवंताला कुंती मागते, मला संकट दे ईश्वरा, का तुला आम्ही विसरू नये, तुला आम्ही विसरू नये. रात्रंदिवस तू पाठीशी येऊन उभा राहशील. काय सुखामध्ये जर तू सुख दिलं तर आम्ही विसरून जाऊ तुला. आपल्याही साधना त्याच वेळेस होतात ज्यावेळेस आर्थिक संकट येतं, ज्यावेळेस रोगाचं संकट येतं, ज्यावेळेस क्लायमॅटिक कंडिशन खराब असते, ज्यावेळेस कोणी दुःखी असतं घरात, त्याच वेळेस ईश्वर आठवतो, एरवी नाही. म्हणून सुखमे सुमिरण सब करे, काय दुख में करे न कोय, नाही, दुख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय. अरे जो सुख में सुमिरण करे तो दुःख काय को होय. पिक्चर मधली ऐश्वर्या राय दिसल्यानंतर माता जगदंबा जर दिसत असेल तिच्यामध्ये, पण आपल्याला टुनटुन सारखी बायको आली तर जगदंबा दिसते, तू कशी पाठवली. साधना 3-3 तास आळंदीला जाऊन केली. हेची फळ काय मम तपाला. म्हणून सुखात स्मरा, दुःखच येणार नाही. पण कुंती म्हणते माणसाचं खरं नाही. 3 गोष्टीत आपण ईश्वराला मानतो. एक तो अति आपत्ती, अति भीती, नाहीतर अतिप्रीती. अतिप्रीतीचे माणसं आपण नाहीतच. आपण अतिभीती नाही तर अति आपत्ती. अतिप्रीती नाही, सुखातही प्रीती. म्हणून प्रत्येक वस्तूमध्ये भगवान पाहण्याची कला कशा करताय, भगवंतमय होऊन जायचंय. दुःखात असो की सुखात असो, भगवंता तुला वाटतं धन्ना जाट, धन्ना जाटाच्या याच्यामध्ये त्याचं सगळं, ज्याला फसल म्हणतात हिंदीमध्ये, पीक सगळं वाहून गेलं. खूप पाऊस पडला, खुश. भगवंता 3 महिने आता काही पीक येणार नाही, 3 महिने मी उपवास करावा विदाऊट चर्वण तर्पण, अशी तुझी इच्छा आहे. येस गोविंदा, बेस्ट आहे, तुझी इच्छा आहे, मी साधना करावी आणि उपवास करावा. आणि एकदा खूप पीक दिलं, भगवंता मी उपवास सोडावा अशी तुझी इच्छा दिसते. येस गुड. तेरे दुख में भी हम सुखी है, तेरे सुख में भी हम सुखी. हे विषय जयाते ना कळती. अरे गेलं काय राहिलं काय, विषय ज्यांना दुःखी देखू शकत नाहीत, तयास ते सुख दुःखे न पवती. आणि गर्भवास संगती नाही तया, त्यांना गर्भवासात पुन्हा जावं लागत नाही. हे पा, गर्भवास काय असतो सांगेल नंतर, आता 3च मिनिट राहिलेत. तया सुख दुःखे न पवती.
आणि गर्भवास संगती नाही तया. 9 महिनेपर्यंत बालक एवढा उकडतं, कुठला तिथं काय हो, इथं फ्रीज आहे का कूलर आहे का एसी आहे, इतकं उकडतं. बाहेर आल्यानंतर कित्येक दिवस झोपतं आणि इतका त्रास होतो त्याला बाहेर येण्याकरिता. आल्यानंतर पोरामध्ये फार शक्ती असते, पण इतका ट्राय केलेला असतं त्या उकड्यामधून बाहेर येण्याकरिता त्यांनी, कित्येक दिवसपर्यंत पोरगं झोपलेलं दिसतं. कित्येक दिवस एवढं थकलेलं असतं ते. नरक यातना आहेत गर्भात मधल्या नरक यातना. तर ह्या नरक यातना तुम्हाला भोगाव्या लागणार नाही. गर्भवास संगती नाही तया. नाही तर पुन्हा पुन्हा गर्भात यावं लागेल, उकडावं लागेल. नाका तोंडा सगळं नरक जात असतं. भयानक चित्र आहेत, डॉक्टरांकडनं वर्णन करून घ्या. म्हणून फार नरक येते, नरकाची यातना. म्हणून कित्येक महिने पोरग झोपतं. एवढे हातपाय हलवणारे पोरग पहा, किती किलोमीटर चालतं ते रोज. तुम्ही चालू शकत नाही. त्याचे हातपाय हालून त्याचं जरा अंदाजा बांधा किती किलोमीटर चालतंय ते. ते इतकं थकून जातं. म्हणजे आपण किती थकून आलेलो आहेत. अनंत जन्मात आणि येण्याकरता एवढा त्रास सहन केला. आईनं तर केलाच केला, पण बाळाने पण प्रचंड सहन केला. म्हणून गर्भवास पुन्हा नाही. अयोनी संभव. त्याला जन्माला यायचं असेल तर अयोनीमधून येईल. तुम्हाला गर्भवास पुन्हा नाही.